दमडी मोलमजुरी करून जगणाऱ्या एका मुलीच्या जीवनाचे दर्शन या कथेत कुशलतेने घडलेले आहे. 2:30 वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते. त्याच्या खाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धूसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालावरून लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हडकुळ्या खांद्यावरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती. कमरेला अर्धे मुरडे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खेचला होता. तिने आपले 10-12 वर्षाचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी, पण तसे नव्हते. तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती 1 तासापूर्वी तर आली होती. आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेस ठेक्याच्या वावरात गेली होती. तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती. सोनेगावजवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले 2-2.5 तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या. 2-2.5 मैल चालल्यावर कुठे आजीने जेलचे नाके दिसले आणि अखेर बाजार. तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुवून भाकरी खायला बसली. एवढेचे तुकडे चगळत चगळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती. अर, केवढ्या भरदिशी धावतात त्या मोटारी आणि फसदिशी पाणी उडवतात मेल्या. या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या. हो तर काय, ती नाही का गोप्याची माय. भल्ली भरली टोपली भेंड्यांनी. हऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्या, जसे काही शिपाईच त्या उडाणखटोल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत सांगिनी घेऊन तशा. आणि त्या मोटारी तर अशा भारी, अवघ्या रस्ता भरून टाकतात. बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू. लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या. रामा रामा, केवढा कलकलाट त्याचा. आडत्याशी झुंज घालतात जणू. आहा, काय न्यारा घमघमाट सुटलाय. तिने मागे वळून पाहिलं. तिच्या पाठीशीच शेव भजीवाल्याची राहुटी होती. शेवेचा असा चरचरीत गाणा घातला होता त्याने. दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कडेकडे ती पाहत राहिली.
कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने 2 पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडे 4 हातावर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातले. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडेच फिरत होते. भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ गळगळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चिंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळ्यांवर डोके ठेवून झोपली. 5 मिनिटांतच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली. त्या स्वप्नात ती अखंड चालत होती. पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कोणीच नव्हते. तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा! तिच्या डोक्यावर गवत कुठे होते? काहीतरी लांब, पिवळे, कडक, गरम त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. आहा! शेव, खमंग, कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला, पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना. पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली. दमडी निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती. वाऱ्याचे झोत येत जात होते. मध्येच ऊन पडे तर गटकेत वाटे आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाते तिच्यावर पडली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता. ती पुन्हा चालत होती. आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायात गोळे आलेले, सगळीकडे अंधार, प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यात तिला त्या स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना. आजी तर फाटकातून आत चालली. चला चला, त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते. दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोट्याकडे गेली. आजी भारे सोडत होती. तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती. आरेच्या, कुणीतरी भाकरी भाजते वाटतं. अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षांनीच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला. माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध. पाहूया तरी. पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली.
आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून, गवतातून. आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ते? सोनेगाव का ते? सोन्याचे गाव. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती. मग शीतळादेवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे. तो पहा, तो विठू नारळ फोडतोय वाटतं तिथे. मला दे की रे थोडं. हो तर, तुझ्यासाठीच तर फोडतो. खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत. दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, हो हो, हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे. घे सगळा, घे दमडे. पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आईच्या हाका आल्या. भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारीत होती. दमडी जागी झाली, पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तळतच होते. क्षणभर पडल्या पडल्या ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली, दमडे, अशी काहून पाहत ग? उठ ना आता. दमडी उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली. शिवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तुडवू लागली. दमडीचा चालता जीव तो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्या. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.